आरक्षण देणार तुम्हीच आणि ते रद्द करण्याचा घातही घालणार तुम्हीच. बीडच्या स्वामींसह इतरांना बावनकुळे यांनी पत्र दिले आहे. ओबीसी आरक्षण किंवा प्रमाणपत्र रद्द करा असे एकतरी पत्र मला दाखवा. 29 ऑगस्टला खूप टोकाचे आंदोलन होणार. मी उगाच आरोप करत नाही. काल जे समोर आले त्यांचीच नावे घेतली. तुम्ही केलेली चूक सुधारा. आम्हाला बोलण्याची गरज पडणार नाही. भाजप आणि शिंदे सेनेला माझे आवाहन आहे असे मनोजदादा जरांगे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलेलं आहे. ते यापुढे असेही म्हणाले की मी जे केलं ते केलं असंच म्हणतो. मी मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार आहे, नेते आणि मंत्र्यांशी नाही. तुम्हाला पाडून बदला घ्या. आता तुम्ही भाजपला इशारा देत आहे उमेदवार पाडण्याचा. दुसरीकडे मंगेश सासनी यांनी देखील इशारा दिला. भाजपच्याच काळात ओबीसीचं नुकसान झालं, आपचं आरक्षण गेलं, राजकीय आरक्षण गेलं, शैक्षणिक आरक्षण गेलं. त्यामुळे आता हे 2029मध्ये ओबीसी देखील भाजपला हात दाखवतील असं म्हणतात. मोदीतच नाही, गिनीतच नाही, किती काय झालं. ओके सर चला, धन्यवाद. आकाश वर घे. सरकारनं जर एखादा प्रामाणिक गोरगरिबासाठी प्रामाणिक राबवलं, त्याच्यात पूर्वनियोजित काही षड्यंत्र करून घडू नये. माझा समाज खूप दिवसापासून फलाकष्ट सहन करतो आणि आम्ही गोरगरिबांनी लढून, लाखो करोडो लोकांनी लढून ते आरक्षण मिळवलं आणि सरकार देणार तुम्हीच आणि प्रमाणपत्र रद्द करायचा घाट पण तुम्हीच घालणार. एकतर माझा समाज प्रचंड अडचणीत आहे. गोरगरीब शिक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यापासून वंचित आहेत. माझा समाज, समाजाचे सगळे नेतेसुद्धा, सामाजिक राजकीय सगळे संघटनांचे सगळे अभ्यासक, पदाधिकारी, समन्वयक, मराठा सेवक सगळे एकत्र आहेत आणि तुम्ही आरक्षण द्यायला सुरुवात केली आणि रद्द करायला पण तुम्ही सुरुवात केली. इतकं नीचपणाचं वागणूक नसावं. तुमचं साहेब बीडचा स्वामी आणि आणखी तनके ते अरे यांना पत्र दिलंय बावनकुळेंनी. एखाद्या मराठ्याच्या नेत्यानं, मराठ्याच्या मंत्र्यानं 60-70 वर्षाच्या काळात मला दाखवा ओबीसीचं आरक्षण रद्द करा किंवा ओबीसीच्या नोंदी रद्द करा म्हणून एखादं पत्र दिलं. बावनकुळेंनी पत्र काढलंय नोंदी रद्द करा. हे गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का? तुकड्यावर जगणारे 4-2 सोडून द्या, परंतु गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का मिळालेलं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं? म्हणून 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार. पाटील